नमस्कार, जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। मित्रांनो, नवरात्रीचा उत्सव सर्वत्र भरलेला आहे आणि आज आपण या 9 दिवसाच्या उत्सवातील चौथ्या माळेबद्दल म्हणजेच चौथ्या दिवसाबद्दल बोलणार आहोत। आजचा दिवस देवी कुष्ठमंडलाला समर्पित आहे, जिने आपल्या स्मित हास्याने या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवीचे हे अद्भुत रूप कोणते आहे, देवीने आजच्या दिवशी नेमका कोणता पराक्रम केला होता, तिची पूजा कशी करावी आणि तिला कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा, त्याच सोबत आजच्या दिवसाचे विशेष रंग कोणता आहे आणि त्या रंगाचे महत्त्व काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांसाठी खास एक प्रेरणादायी संदेश आज आपण या व्हिडिओतून देणार आहोत। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुम्हाला नवरात्रीच्या चौथ्या दिवसाची संपूर्ण माहिती मिळेल। चला तर मग आपण सुरू करूया। बघा मित्रांनो, आजच्या आपल्या या भागातील कार्यक्रमातील पहिला भाग देवीचे आजचे रूप। बघा देवीचे रूप कुठले आजचं पहिलं, नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आदिशक्तीचे चौथे रूप देवी कुष्ठमंडा हिची पूजा केली जाते। कुष्ठमंडा देवी आहे, चौथ्या दिवसाचं रूप आहे देवीचं, या देवीची पूजा केली जाते। कुष्ठमंडा म्हणजे छोटे ब्रह्मांड असे मानले जाते की जेव्हा सृष्टी अंधारात आणि शून्यात विलीन झाली होती, तेव्हा याच देवीने आपल्या स्नेह हास्याने संपूर्ण विश्वाची रचना केली। त्यामुळेच सृष्टीची जननी असेही म्हणतात। या देवीला तिच्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांडाची निर्मिती केल्यामुळे संपूर्ण सृष्टीची जननी असेही म्हणतात। मित्रांनो, तिचे हे रूप तेजस्वी असून तिच्या 8 हातांमध्ये कमंडलू, धनुष्यबाण, कमळ, अमृत कलश, चक्र, गदा आणि जपमाळ असे शस्त्र आहेत। तिच्या सिंहावर बसलेल्या तेजस्वी रूपाचे ध्यान केल्याने सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो। दुसरा भाग बघा मित्रांनो, देवीने आज केलेला पराक्रम। बघा या चौथ्या दिवशी देवीने कोणता पराक्रम केलाय। देवी कुष्ठमंडाच्या पराक्रमाची कथा तिच्या उत्पत्तीतच दडलेली आहे। जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड शून्य होते, तेव्हा सर्वत्र अंधार होता, तेव्हा देवीने आपल्या मंद हास्याने या ब्रह्मांडाची निर्मिती केली। तिने आपल्या तेजाने दशदिशा उजळून टाकल्या आणि विश्वाला प्रकाश आणि ऊर्जा दिली। यामुळेच तिला अष्टभुजा देवी किंवा सृष्टीची जननी म्हणून ओळखले जाते। तिचा हा पराक्रम केवळ भौतिक निर्मितीचाच नाही, तर आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जेच्या निर्मितीचाही आहे। बघा तिसरा भाग, देवीची पूजा कशा प्रकारे करावी, खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यामध्ये आम्ही 4 मुद्दे सांगितलेले आहेत। पहिला मुद्दा, सकाळची तयारी। सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे। 2, देवी कुष्ठमंडाची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून पूजा सुरू करावी। देवीला लाल रंगाची फुले, विशेषतः जास्वंद अर्पित करावेत। 3 बघा, मंत्र। आपण कोणता मंत्र उच्चारायचा आहे। पूजेदरम्यान या देवी सर्व भूतेषु कुष्ठमंडा रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः या मंत्राचा जप करावा। 4, ध्यान खूप महत्त्वाची एक विधी आहे। देवीच्या तेजस्वी रूपाचे ध्यान करावे आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा व प्रकाश येण्यासाठी प्रार्थना करावी। मित्रांनो, देवीचं सिंहावर बसलेलं जे रूप आहे, आपल्या मनामध्ये अष्टभुजेचं रूप आहे, ते आपल्या मनामध्ये आपण आणायचं आहे आणि तिचं ध्यान करून जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेसाठी आणि चांगल्या कार्यासाठी मनोमनी आपण प्रार्थना करायची आहे।
चौथा भाग बघा, देवीला कोणत्या प्रकारचा नैवेद्य दाखवावा, नैवेद्याकडे आपण आलेलो आहोत. आजचा नैवेद्य बघा, देवी कुष्ठमंडलीला मलवाहा किंवा पेटा, ज्याला आपण कोहळा म्हणतो, म्हणजे कोहळ्यापासून बनवलेली मिठाई अत्यंत प्रिय आहे. यासोबतच तिला कोहळ्यापासून बनवलेले पदार्थ किंवा पुरणपोळी नैवेद्य म्हणून अर्पण करावे. यामुळे घरात सुखशांती आणि समृद्धी येते असे मानले जाते किंवा अशी ख्याती आहे. मित्रांनो, खरंच आहे. बाजारामध्ये रेवडी गोडीशेव विकणारे व्यापारी असतात, त्यांच्याकडे हा पेटा नावाचे पदार्थ किंवा मिठाई मिळते. स्वीटमध्येही बऱ्याचशा हे उपलब्ध आहे, तुम्ही आणून नैवेद्य म्हणून वापरू शकता. पाचवा भाग बघा, देवीला कोणत्या रंगाची साडी परिधान करावी व महिलांसाठी विशेष संदेश. महिला वर्गांमध्ये देवीच्या साडीच्या रंगावरून किंवा त्याच रंगाची साडी घालण्याची एक क्रेज असते, उत्साह असतो. त्यासाठी त्या रंगाचा महत्त्व आणि महिलांसाठी संदेश आम्ही देऊ इच्छितो. ते पहा, आजच्या दिवसाचा रंग हा पिवळा आहे. आजच्या दिवसाचा रंग हा पिवळा आहे. हा रंग आनंद, उत्साह आणि तेज, बुद्धिमत्तेचे प्रतीक मानला जातो. हा रंग सकारात्मकता आणि ऊर्जा दर्शवतो. महिलांनी आज या रंगाची साडी परिधान करून आपल्या जीवनात आनंद, उत्साह आणि ज्ञानाला महत्त्व दिले पाहिजे. पिवळा रंग जीवनात नवीन सुरुवात आणि आशावाद आणतो. खूप छान रंग आहे, खूप अर्थपूर्ण रंग आहे, तुम्ही जरूर परिधान करावा. सहावा भाग बघा, आजच्या या कार्यक्रमातला हा विशेष भाग आहे. महिला प्रबोधनाचा विशेष भाग आपण ठेवलेला आहे. त्या विशेष भागातील विषय बघा, मनाचा समतोल आणि सकारात्मक ऊर्जा. ज्याप्रमाणे देवी कुष्ठमंडलीने केवळ आपल्या हास्याने विश्वात प्रकाश आणला, त्याचप्रमाणे महिलांमध्येही ही क्षमता आहे की त्या आपल्या सकारात्मक विचाराने आणि आंतरिक बळाने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीवनात प्रकाश आणू शकतात. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक महिला मानसिक ताणतणावाचा सामना करत आहेत. अशा वेळी मनाचा समतोल राखणे आणि स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक 4 मुद्दे तुम्हाला आम्ही सुचवलेले आहेत. ते करून तुम्ही आपल्या जीवनामध्ये ते आनंद उपभोगू शकता. पहिला मुद्दा बघा, ध्यान म्हणजे मेडिटेशन आणि योग. ध्यान, मेडिटेशन आणि योग हा पहिला मुद्दा आहे. दिवसातून काही वेळ स्वतःसाठी काढून ध्यान करणे किंवा योगासने करणे. दुसरा मुद्दा बघा, सकारात्मक विचार. नकारात्मक विचारांना दूर ठेवून चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. तिसरा मुद्दा आहे मनमोकळेपणाने संवाद. आपल्या भावना कुटुंबातील व्यक्ती किंवा जवळच्या मित्रांसोबत मनमोकळेपणाने शेअर करणे. चौथा मुद्दा आहे स्वतःसाठी वेळ. छंद जोपासणे, आवडती गाणी ऐकणे किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे. या 4 मुद्द्यांचा अवलंब करून तुम्ही तुमचं जीवन सुखी करू शकता आणि निरोगी राहू शकता. कारण की आजचं हे सगळं धावपळीचं युग आहे, त्यामध्ये तुमच्या मनावरती खूप ताणतणाव वाढतो. तुम्हाला घरातल्या कुटुंबाचं बघावं लागतं, मुलांचं बघावं लागतं. जर कोणी महिला व्यवसाय करत असेल तर किंवा नोकरी करत असेल तर त्या नोकरीच्या तिथला ताणतणाव असतो. अनेक ताणतणावाला तुम्हाला समोर जावं लागतं. त्यातनं बाहेर पडण्यासाठी हे 4 मुद्दे तुम्हाला खूप गरजेचे आहेत. तुम्ही जरूर याचा अवलंब करावा. आजच्या या आपल्या भागाच्या चर्चेच्या शर्ती शेवटी आपण जात असताना सुंदर असा निष्कर्ष निघतो. तर मित्रांनो, आज आपण देवी कुष्ठमांडलीच्या रूपाचे आणि तिच्या पराक्रमाची माहिती घेतली. देवीने आपल्या हास्यातून विश्वाची निर्मिती केली. त्याचप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणि आनंदाचे बीज पेरले पाहिजे. आपल्या प्रयत्नाने आणि आत्मविश्वासाने आपण आपल्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर करू शकतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अंधार आपण दूर करू शकतो केव्हा? आपल्या प्रयत्नातून आणि सकारात्मक आपल्या ऊर्जेतून.
तर मित्रांनो, सरते शेवटी आम्ही आमच्या चॅनलची जाहिरात करू इच्छितो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत व नातेवाईकांसोबत त्याला शेअर करा. आणि अशाच सुंदर माहितीपूर्ण किंवा माहितीसाठी जय चौधरी क्रिएटर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सबस्क्राईब केल्याने अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपणास उपलब्ध होईल. पुन्हा भेटूया नवरात्रीच्या 5व्या दिवसाच्या माहितीसह. तोपर्यंत जय माता दी. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत मला ऐकून घेतलं. मी प्रवीण सुनील चौधरी आपला सतशः आभारी आहे. धन्यवाद.